मंडळी, जर तुम्हाला पालक खायला आवडत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी पालक राईस असा बनवणार आहे की तुम्हाला तुम्ही नाही पालकसुद्धा खुश होईल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाच. बरं चला, पहिल्यांदा मी पटकन सांगते. अरे आपलं इंट्रोडक्शन राहिलंच ना. मी नायकांची सोनारी, साधेपणातलं सौंदर्य शोधत आज आपल्याला हेल्दी, एकदम सुपर टेस्टी आणि झटपट सुपर राईस बनवू शकता. पालक राईस इतका झटपट होतो की मॅगी पण म्हणेल माझी कॉम्पिटिशन आली हां. सो चला पटकन बनवू आणि जास्त वेळ खरंच लागत नाही आहे. नॉर्मली आपण भात बनवायला जेवढं लागतो ना तर तेवढंच तुम्ही धरू शकता, थोडंसं 1-2-3 मिनटं जास्त. तर सगळ्यात आधी मी पालक धुवून घ्या आणि चांगला धुवा, कारण आपल्याला पालक राईस बनवायचा आहे, माथी राईस नाही आहे. सो चला, ॲक्च्युली आता हे बघताय ते मी की राईस की 80% शिजवून घेतलेलं आहे. पाणी ठेवलेलं होतं गरम पाणी, त्याच्यामध्ये राईस घातलेलं आहे. 80% आपण त्यातलं शिजवून घ्यायचं आणि परत मी पाणी काढून ठेवले. आता सगळं फ्रीजमधलं पटापटा काढून घेते, कारण परत नंतर सारखं फ्रीज उघडायचं नको. त्यामुळे सगळे जिन्नस एकत्रच काढून घ्यायचे, जेणेकरून आपला वेळसुद्धा वाचतो आणि डोक्यात आपले क्लिकसुद्धा होतात. का होतात की ॲक्च्युली मी ही सगळी तयारी करत असते ना, तर लसूणसुद्धा मी सोलून घेतलं. नंतर थोडंसं पाणी गरम करायचं आहे आणि धुवून घेतलेलं पालक आपल्याला हे अशा पद्धतीने 2 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर सांगू का, एकदम थंड पाण्यामध्ये घालायचं. का थंड पाण्यामध्ये घालायचं की ॲक्च्युली त्याचा कलर चेंज होता कामा नये. बर्फ जरी त्यामध्ये टाकला ना तरी काही हरकत नाही आहे. मी म्हटलं नको एवढं वेळ वाया घालवायला म्हटलं. त्यामुळे मग मी काय घेतलं की थंड पाणीच घेतलं आणि त्यामध्ये घातलं. तर मिक्सरमध्ये हे थोडासा बॅटर तयार करायचं आहे. मिरची घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे. सगळे ग्रीन जिन्नस एकत्र करून घ्यायचे, म्हणजे कलर वाव काय विचारूच नका. आणि जे आपण पालक घेतलेलं होतं ना तर तेही त्यामध्ये घालून की एकदम पेस्ट करून घ्यायची आहे. आता पालक राईस मी की झटपट बनवते, त्यामुळे की कांदे असे एकदम स्लाईसमध्ये चिरून घ्यायचे. तुम्हाला हवे तितके घ्या, पण मी तर 2च घेतलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कुणी कांदा खातं, नाही खातं, जास्त लागतं, कमी लागतं. सो मी इथं 2 कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगू का, जर तुमच्याकडे पनीर असेल ना तरी तुम्ही पनीर टाकू शकता. तर मी इथं माझ्याकडे आता सध्या पनीर नाही आहे, त्यामुळे मी काही पनीर टाकलेलं नाही आहे. तेल घ्यायचं आहे, तूप घालायचं आहे. नंतर यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत. जर खडे मसाले आवडत नसतील तर तुम्ही नंतरनं साईडला काढून ठेवला तरी काही हरकत नाही आहे. आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे, ते गरम करा आणि त्यामध्ये की जिरे टाका. आणि जिरे तडतडायला लागलं की समजा कढई म्हणतेच चला काम सुरू करूया आता. मग नंतर आपण स्लाईस केलेला कांदा टाकायचा आहे आणि तेही छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता आपण पेस्ट तयार करून घेतलेला आहे, त्यामुळे बाकीचे जिन्नस इथं नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे. माझ्याकडे एक सिमला मिरची होती, सो सिमला मिरचीसुद्धा मी ह्यामध्ये टाकलेला आहे. कांदा सोनेरी झाला की समजायचं, किंवा कांदासुद्धा म्हणेल की बस आता मी रेडी आहे, पुढचं जिन्नस टाक. मग मी काय घेतलेलं आहे, काजू घातलेला आहे. काजू आणि पनीर की मला कुठलाही पुलाव म्हणा, मसाले भात म्हणा, काही करताना की खरंच खूपच छान लागतो. त्यामुळे मग मी इथं काजूसुद्धा घातलेला आहे. आणि नंतर मग इथं आपल्याला थोडंसं बिर्याणी मसाला टाकायचा आहे, गरम मसाला टाकायचा आहे. टोमॅटो टाकून झाल्यानंतर थोडंसं मीठ टाका, जेणेकरून आपलं जे काही जिन्नस असतं ना ते पटकन शिजलं जातं. त्यामुळे वेळसुद्धा जाणार नाही आहे. गॅससुद्धा म्हणेल आज खरंच खूपच कमी वेळ तू राहिली गं किचनमध्ये, असंसुद्धा होऊन जाईल. नंतर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे. फक्त लक्ष द्यायचं आहे की आपण बारीक पेस्ट करत होते ना तर त्यावेळेला आपल्याला मिरचीसुद्धा टाकलेली आहे. नंतर स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर थोडंसं भाजून घ्यायचं आहे. मग नंतर ह्याच्यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतलेलं आहे ना पालकची प्युरी, सो ते टाकायचं आहे. असं मस्त काय कलर भारी दिसतोय ना. हे ॲक्च्युली कलर का म्हणजे तसाच राहिला माहिती आहे काय, आपण ते थंड पाण्यामध्ये टाकलो ना तर त्यामुळे हा कलर ॲज इट इज राहिला. आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर वगैरे सगळ्या गोष्टी टाकल्या ना, त्यामुळे कलर खरंच खूप भारी दिसतं ते दिसायला. आणि दुसऱ्या बाहेरच्या की फूड कलरची काही गरज लागत नाही आहे. सो हे मी स्टीम करून घेतलेलं भात होतं, सो ते मी टाकलेलं आहे. राईस 80% शिजवून घ्यायचं आहे, 90% झालं तरी काही हरकत नाही आहे. सो नंतर हे मी ह्यामध्ये घालायचं, मस्त असं हलवून घ्यायचं आहे, एकत्र मिक्स करायचं आहे. म्हणजे सगळ्या भाताच्या कणाला की कलर हिरवा दिसायला हवं, नाहीतर मग थोडं थोडं टाकलं की त्याचं कलर छान दिसणार नाही आहे. सो मस्त असा आपल्याला हा काय भारी वाटतो ना. आणि बघा ना, हा आपला गरमागरम पालक राईस तयार. आणि हा राईस इतका टेस्टी लागतो की ज्यांना पालक आवडत नाही ना तर तेही सुद्धा म्हणतील की थोडं अजून दे ना गं.
आता रेसिपी कशी झाली ना तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुम्ही कोणत्या पद्धतीमध्ये बनवता ना तर तेही मला नक्कीच रेसिपी शेअर करा. तर ॲक्च्युली आज फ्रायडे सो विचार केला की पूर्ण नेक्स्ट वीकचा आपल्याला जो काही वीकली प्लॅन आपला असतो ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर सो ते सुद्धा मी लगेच प्लॅनिंग करून घेतलेलं आहे. सो चला मी दाखवते कारण लास्ट व्हिडिओला ना खूप सारे कमेंट्स आलेले होते किंवा खूप साऱ्यांनी सांगितलं की परत नेक्स्ट वीकमध्ये ना की तू खरंच आम्हाला ही प्लॅनिंग शेअर कर. सो नक्की तुम्हाला प्लॅनिंग आवडलं असेल ना तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. लास्टच्या वीकली प्लॅनिंगनुसार ना की खूप जणांचे मेसेज आले की म्हणायला लागले की चला नेक्स्ट वीकचं सुद्धा प्लॅन दे. मग म्हटलं की कुणाला तरी हेल्प होईल ह्या हिशोबाने मग मी की नेक्स्ट वीकचा पण मी प्लॅन केलेला आहे. मंडे टू फ्रायडेज घेतलेला आहे आणि ह्यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर करू शकता. तर मी ॲक्च्युली मी माझ्या घरातले जे आवडतं जे खातात थोडंसं हेल्दी आणि थोडंसं जंक फूड म्हणजेच फक्त मी फ्रायडेला ठेवलेलं आहे कारण एक दिवस तरी लहान मुलं घरात असेल तर त्यांना लागतं. सो बाहेरचं देण्यापेक्षा मी प्रेफर करते की घरीच द्यावं. सो असा हा प्लॅन तयार केलेला आहे. मंडे ट्यूसडे ऑफिस असतं त्यामुळे मग पोहे आणि आंबील आहे ब्रेकफास्टला, भाकरी, सॅलड आणि गवारीची भाजी. आता ॲक्च्युली लास्ट वीकमध्ये जे काही भाज्या आहेत ते रिपीट ह्या वीकमध्ये केलेली नाही आहे आणि आता परत नेक्स्ट वीकमध्ये थोडंसं कॉम्बिनेशन होऊ शकतं किंवा परत मग आपण ती भाजी घेऊ शकते. आणि नंतर डिनरला आहे डाळ पालक, म्हणजे पालक डाळ पण खरंच खूप छान लागते आणि संध्याकाळीसाठी सुद्धा म्हणजे लाईट वेट जरी आपण भाकरी भात जरी नसेल ना तरी पण डाळ पालकसुद्धा आपण खाऊ शकतो आणि सोबत हे संध्याकाळी तर भात लागतंच. नंतर मग ट्यूसडेचा आहे रव्याचा उपमा आणि कण्या घेतलेला आहे इथं. नंतर भाकरी, चपातीसुद्धा श्रेष्ठासाठी एकच बनते म्हणून मी इथं काही लिहिलेलं नाही आहे. चपाती किंवा भाकरीसुद्धा इथं घेऊ शकता. जर छोलेची भाजी असेल तर प्रेफर थोडंसं चपातीलाच होऊन जातं, बट तुम्हाला भाकरी असेल तर भाकरी घ्या किंवा चपाती घ्या. छोलेची भाजी विथ सॅलड तर असणारच आहे टिफिनला. नंतर भाकरी आणि सुकी आपली मेथीची भाजी असते ना तर ती आणि कढी आणि भात असेल. वेजडेला असेल आपला शेवयाचा उपमा, भाकरी आणि बटाटा रस्सा भाजी पण खरंच खूप छान होते. सकाळी खूप धावपळ होतं त्यामुळे ही भाजी एक आरामात आणि इझी लगेच होऊन जातं. नंतर संध्याकाळी मग मी घेतलेला आहे की लाल भोपळा, म्हणजे त्यामध्ये आपला चणा डाळ घालून जर लाल भोपळा भाजी केला ना तरी खूप छान लागते आणि भात ही आपलं असेलच. आता ट्यूसडेला काय करते की ऑफिस नसतं त्यामुळे मेथी पराठा होऊन जातो, श्रीषालाही टिफिनलाही होऊन जातो आणि ब्रेकफास्टला सुद्धा होऊन जातो. नंतर भरीत करते त्या दिवशी कारण पराठा दही हे ऑलमोस्ट असतं, चटणी तर घरात बनलेलीच असते त्यामुळे मग भरीत आणि भाकरी हे सकाळी चालतं. मग संध्याकाळी मी पुलाव आणि कोशिंबीर ठरवलेलं आहे असं. आणि फ्रायडेला मग आपली शाबूची खिचडी असते कारण उपवास असतं. खिचडीच्या ऐवजी कधी कधी तुम्ही आपलं उपवासाचं भात वगैरे सुद्धा आपण बनवू शकतो, भगर वगैरेही चालतं, बट मी शाबू खिचडी आणि आंबील घेतलेला आहे. त्या दिवशी ना की सकाळी भाकरी आणि दम आलू करण्याचा विचार केले आणि सॅलड आणि नंतर संध्याकाळी थोडंसं पास्ता करते, जास्त नाही आहे. तर हा असा माझा वीकली प्लॅन आहे म्हणजे 9 मार्च ते 13 मार्चपर्यंत. आणि जर मला नाही वाटत की ह्या गोष्टी माझ्याकडं तर होतात प्रॉपर, कारण मी आधी ठरवून त्याची पूर्ण तयारी वगैरे करून ठेवलेली असते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या भाज्या कुठल्या आवडतात, घरी नाही आवडत आहे त्यानुसार सुद्धा इथं चेंज करू शकता. तर हे माझं पूर्ण वीकली प्लॅन आहे. सॅटर्डे संडे मोस्टली थोडंसं बाहेरचं सुद्धा होतं, कधी बाहेर गेलो वगैरे नाही झालं तर मग मी ह्या वीकमध्ये काही प्लॅन नाही झाला ना तर मग मी सॅटर्डे संडेचं सुद्धा लगेच प्लॅन करून रिकाम होते, जेणेकरून आपला वेळसुद्धा खरंच खूप असतो. आणि ही तयारी माझी सॅटर्डे संडे मी करते कारण बाहेर गेलो तर पटकन जर काही नसेल तर आपल्याला घेऊन सुद्धा येता येईल. आणि नंतर मग शेंगदाण्याचं कूट म्हणा किंवा आपलं जे काही तयारी असते खोबऱ्याचं किस वगैरे तर तेही आपण बनवून तयार करून ठेवू शकतो. जर वेळ वाचवायचा असेल, पैसा वाचवायचा असेल, स्ट्रेस फ्री होम कुकिंग जर करायचं असेल तर नक्कीच वीकली प्लॅन करा. वीकली मील प्लॅन जर नसेल ना तर रॅन्डम खरेदी होते आणि वेस्टेज किंवा एक्स्ट्रा खर्चसुद्धा वाढतो. व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.